लेक्चरला आपल्याला सुरुवात करायची आहे. त्याच्यापूर्वी आपण नवीन टॉपिक म्हणजे जो सुरू करणार आहोत त्याच्याबद्दल थोडं 2 मिनिटं सांगतो. डेसिमल किंवा आपण त्याला काय म्हणतो रे, दशांश पद्धती म्हणतो. हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. बेसिक लेवलचा टॉपिक आहे. ह्याच्यावरचे प्रश्न किंवा हा टॉपिक तुम्हाला कोणत्या न कोणत्या एक्झाममध्ये कंपल्सरी विचारणार आहे. बरोबर आहे. म्हणजे की तुम्ही ह्या टॉपिक बेसिक असल्यामुळे तो कुठेही तुम्हाला अप्लाय होईल. कुठेही तुम्हाला तो अप्लाय होऊ शकतो. ठीक आहे. ठीक आहे. तर डेसिमल सिस्टीम म्हणतो आपण त्याला, किंवा आपण त्याला दशांश पद्धती म्हणतो. टॉपिक सिंपल आहे, सोपं आहे आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे. म्हणजे नेमकं काय असतं की दशांश जर आला, पॉईंट आला, आपल्याला कन्फ्यूज होतं, आपण घाबरून जातो, आपल्याला वाटतं यार कशा प्रकारे सोडवायचं, आपण त्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊन जातो. मग हे कन्फ्युजन टाळण्यासाठी आपल्याला बेसिक लेवलच्या गोष्टी कंपल्सरी माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे दशांशाची बेरीज, दशांशाचं वजाबाकी, नंतर गुणाकार, नंतर भागाकार, म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत किंवा सगळ्या गोष्टी आपल्याला कंपल्सरी येणं आवश्यक आहे. तर आणि तर काय होणार आहे, हा टॉपिक आपल्याला चांगल्या पद्धतीने समजणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय करूया आता, एक एक स्टेप बाय स्टेप बघूया. दशांश पद्धती किंवा डेसिमल सिस्टीमचे प्रॉब्लेम कसे सोडवायचे आहेत. ठीक आहे. चला तर बघूया आपण. दशांश पद्धती म्हणजे काय, अशी संख्या प्रणाली जिथे पूर्ण संख्या आणि अपूर्णांक भागाला एका बिंदूने वेगळे केले जाते. म्हणजे पूर्ण संख्या आणि अपूर्णांकाला वेगळे केले जाते. म्हणजे काय माहितीये का, हे बघा, ह्याचं एक्झाम्पल म्हणजे काय माहितीये का, समजा 2.5 आहे. तर पूर्ण संख्या कोण आहे, 2 आहे. बरं का, लक्षात घ्या. पूर्ण संख्या आणि अपूर्णांकाला वेगळे केले जाते. याचा अर्थ काय, पूर्ण संख्या 2 आहे आणि अपूर्णांक तुमचा जो आहे, किंवा आपण त्याला काय म्हणतो रे, पॉईंट जो आहे, तो तुमचा अपूर्णांक म्हणजे 1/2 आहे. म्हणजे 0.5, 2 तुमचा पूर्ण आहे आणि 0.5 तुमचा कोण आहे, अपूर्णांक आहे. याचा अर्थ काय, 0.5 अपूर्णांक कसं काय झाला, तर 0.5 अपूर्णांक म्हणजे आपण त्याला काय लिहू शकतो, 1/2 लिहू शकतो. म्हणजे 2 1/2, यालाच तुम्ही काय म्हणू शकतात, 2.5, किंवा यालाच तुम्ही काय म्हणू शकतात रे, यालाच तुम्ही 2.5 किंवा 1/2 ह्याला आपण लिहू शकतो. कारण हा 2 पूर्ण भाग आहे आणि 1/2, 0.5 च्या ऐवजी आपण 1/2 लिहिलेले आहेत. तर ते 1/2 तुमचे अपूर्णांक असणार आहे, तुमचा अपूर्णांक असणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. बरं, जसे की 34.5 मध्ये 34 पूर्ण भाग, बघा आपण 2.5 चे एक्झाम्पल घेतलं, त्यांनी 34.5 चे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे 34 पूर्ण भाग आणि 5 तुमचा अपूर्णांक आहे. यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार करताना दशांश बिंदूचे स्थान योग्य ठेवणे महत्वाचे असते किंवा नेहमी गरजेचे आहे. त्याशिवाय आपल्याला त्या गोष्टी समजणार नाहीत. ठीक आहे. ओके, एकच मिनिट. ठीक आहे. बरं, पुढे काय दिलं आपल्याला बघा. आता 9/10 हा अपूर्णांक आहे. या अपूर्णांकाला आपल्याला दशांश स्वरूपात लिहायचे आहे. 9/10 हा तुमचा अपूर्णांक आहे, किंवा 9/10 तुमचा जो फ्रॅक्शन आहे, त्या फ्रॅक्शनला आपल्याला अपूर्णांकाच्या अपूर्णांक आहे हा आपल्याला दशांश पद्धतीमध्ये लिहायचा आहे, किंवा आपण त्याला डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं आहे असं म्हणूया. मला सांगा 9/10, आता लक्षात घ्या, एकदम इन डिटेल सांगतोय ह्याला काय करायचं आहे. 9/10 म्हणजे काय रे, 9/10, आता एक लक्षात घ्या, 9 म्हणजे काय, मी 9 ला 9.0 लिहू शकतो. 9 ला मी 9.0 लिहू शकतो का, यस, मी 9 ला 9.0 लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. बरं, ठीक आहे. 9 ला 9.0 लिहिलं, नंतर मी 5.0 ला मी 5 लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. मग आता मला इथं छेदस्थानी 10 आहे, डिनॉमिनेटरला 10 आहे, मला तो 10 नकोय, मला तो 10 काढून टाकायचा आहे. मग काय करणार आपण, आता लक्षात घ्या, 10 ह्याला मी काय लिहिणार, 9.0. ओके. आणि 10 ला मी सुद्धा काय लिहिणार, 10.0. म्हणजे 10 ची किंमत 10.0 आहे, किंवा 10 ला आपण 10.0 लिहू शकतो. तसंच आपण 9 ला 9.0 लिहू शकतो. पॉइंट नंतर 0 ला कसलीही व्हॅल्यू नाहीये, पॉइंट नंतर 0 ला कसलीही किंमत नाहीये. त्यामुळेच काय होतं रे, त्यामुळे काय होतं, हे पॉइंट नंतर 0 आपण लिहित नाही जनरली. मग आपण लिहिलं 9.0 आणि हा 10.0 आपण लिहिला. ठीक आहे. इथपर्यंत बरोबर आहे. आता मला सांगा, 9/10 हा अपूर्णांक दशांश रूपात कसा लिहितात. 9/10 लिहायचंय आपल्याला. आता मी इथं पॉईंट घेतला, मला लक्षात, आता मला एक सांगा, मी हा पॉईंट इथं आहे, हा पॉईंट इथं आहे, मी काय करतो, हा इथला पॉईंट इथं पाठीमागे घेतो लेफ्ट साईडला, हा पॉईंट इथं पाठीमागे घेतो लेफ्ट साईडला, मी त्याला काय म्हणणार नाही, त्याला म्हणणार मी 1.0.
हा पॉईंट मी पाठीमागे घेतला, एक पॉईंट, एक प्लेस, एक म्हणतो ना आपण, एक काय म्हणतो आपण त्याला, एक घर मागे घेतला. ठीक आहे. तशाच पद्धतीनं मी डिनॉमिनेटरला किंवा छेदस्थानी जी गोष्ट केली, सेम गोष्ट मला अंशस्थानी करायची आहे, किंवा अंशस्थानी जी गोष्ट केली सेम गोष्ट छेदस्थानी करायची आहे. या अशा गोष्टी आपल्याला माहित असायला पाहिजेत. आता मला सांगा, हा झाला तुमचा, इकडे घेतलं मी, ह्याला इकडे ट्रान्सफर केलं. आता ह्याला काय करणार मी, हा जो तुमचा 10.0 ला मी इकडे घेतलं, बरोबर आहे. 10.0 ला मी इकडे घेतलं, 9.0 ला मी इकडे घेऊया, बरोबर आहे. मग मला सांगा, ह्या केसमध्ये इथं सुद्धा मला इकडे घ्यावं लागेल ना. ह्याला मी काय करतो, इकडे घेतो. मी ह्याला काय केलं, ह्या साईडला मी ट्रान्सफर केलं, बरोबर आहे. मी ह्या साईडला ट्रान्सफर केलं, मग इथं सुद्धा डावीकडे आलो, इथं सुद्धा डावीकडे यावं लागेल. म्हणजे तुमचा हा काय झाला रे, तुमचा हा झालेला आहे, इथं समजा 0 घेतला मी, 0.9 झाला. ह्याला मी डाव्या साईडला घेतलं, हा झाला 0.9. 0.9 म्हणजे आपण त्याला 0.9 लिहू शकतो. आणि 1.0 ला मी काय लिहिणार, 1.0 म्हणजेच 1 असतो. 1.0 ला कसली व्हॅल्यू वगैरे अशा प्रकारचं काही नसतं. 1.0 ला व्हॅल्यू नाहीये, बरोबर आहे. मग याचा अर्थ काय, इथं माझं उत्तर आलेलं आहे 0.9 किंवा 0.9. 0.9 माझं उत्तर आलेलं आहे. 0.9 माझं आन्सर आलेलं असणार आहे. ते आपल्याला समजायला पाहिजे. ठीक आहे. तशा पद्धतीनं आपल्याला गोष्टी केल्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर आलेलं असेल. ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न. आता ह्याच्यावरती आपण अजून एखादा प्रश्न घेऊया. समजा, लक्षात घ्या, 17.200 किंवा 17.25 भागिले 100. ह्याला तुम्हाला काय करायचं, ह्याला तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये, किंवा हा तुमचा अपूर्णांक आहे, म्हणजे ह्याला फ्रॅक्शन मध्ये किंवा एक खाली छेद, आपल्याला खालचा छेद काढून टाकायचा आहे. याला आपण सिंगल डिजिट किंवा फक्त अंशाच्या स्वरूपामध्ये किंवा न्यूमरेटरच्या स्वरूपामध्ये लिहायचं आहे. आता मला सांगा, इथं पॉईंट आहे, हा सुद्धा पॉईंट इथं आहे. ठीक आहे. हा सुद्धा पॉईंट इथं आहे, हा सुद्धा पॉईंट इथं आहे. मी काय करणार, लक्षात घ्या, हा पॉईंट इकडे घेतो, 1, 2 आणि 3, नाही सॉरी 1, 2 आपण घेऊया. 1, 2 आपण 2 पॉईंट ह्याला काय करूया, इथं घेतला, इथं घेतला, म्हणजे हा काय होईल रे, 1.0 होणार आहे. मी काय केलं, ह्या पॉईंटला 1 आणि 2 प्लेस मी त्याला पाठीमागे घेतलं. त्या पॉईंटला मी 2 प्लेस पाठीमागे घेतलं, बरोबर आहे, करेक्ट आहे. 2 प्लेस पाठीमागे घेतलं तर वरती सुद्धा तेच होईल. वरती 1 प्लेस 2 प्लेस, म्हणजे माझं उत्तर काय येणार आहे रे, 0.1725. 2 घरं पाठीमागे आलो, इकडे सुद्धा काय होईल रे, 2 घरं पाठीमागे यावं लागणार आहे आपल्याला कंपल्सरी. मग मला सांगा, इकडे काय होणार आहे, 0.1725, म्हणजेच मी त्याला 0.1725 लिहू शकतो. म्हणजे हा झाला तुमचा 0.1725. 0.1725 हे आपलं उत्तर यायला पाहिजे, किंवा हे आपलं उत्तर आलेलं असणार आहे. इथं पर्यंत कसलाही डाऊट असेल तर काय करा, की एकदा समजून घ्या, किंवा तुम्ही प्रॉपर लेवलला अंडरस्टँड करून विचारू शकता. ठीक आहे. चलो, आता इथपर्यंत समजलं. आता काय केलं आपण, हा घेतला, आता इथं तुम्हाला बेरीज दिलेली. आता हे तुम्हाला वाटतं सोपं आहे, हे काय इतक्या लेवलचं थोडी येतं, बेसिक लेवलचं कधी येत नसतं, म्हणजे ह्या लेवलचं येत नसतं डायरेक्ट प्रश्न. ह्या लेवलचं बेसिक तुम्हाला कुठं ना कुठं अप्लाय करायला जमतं. म्हणजे कसं रे, 905.5 बघा, 905.5 अधिक 27.197 हे तुम्हाला काय करायचं माहितीये का, ह्याची बेरीज करायची. लक्षात घ्या, दशांशाची बेरीज करताना, डेसिमलची बेरीज करताना पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. पॉईंटच्या खाली पॉईंट कंपल्सरी आलाच पाहिजे. मग मी लिहिला, पॉईंटच्या खाली पॉईंट लिहिला. बाकीच्या गोष्टी बघा, पॉईंट नंतर डाव्या साईडला कोणी 27 लिहून काढले, पॉईंट नंतर उजव्या साईडला 197 लिहून काढले, पॉईंट नंतर डाव्या साईडला 905, पॉईंट नंतर उजव्या साईडला 5 लिहून काढले. जिथं जिथं रिकाम्या जागा आहे, जिथं जिथं तुमची संख्या नाहीये, तिथं तुम्ही 0 लिहा, 0 लिहून टाका. लिहिलं. ऍडिशन करा, बेरीज करा, 7, 0 अधिक 9 9, 5 आणि 1 6, 5 आणि 7 12, हाचा आला 1, 2 आणि 1 3, 9 ला 9, माझं उत्तर आलं 932.697. म्हणजे तुमचा पॉईंटच्या खाली पॉईंट यायला पाहिजे. पॉईंटच्या खाली पॉईंट कंपल्सरी तुमचा येतो किंवा यायलाच पाहिजे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पॉईंटच्या खाली पॉईंट कंपल्सरी येणं अपेक्षित आहे. बरं, दुसरं एखादं एक्झाम्पल घेऊया. समजा 0.123 आणि बेरीज करायची 0.123 आणि 4 ची बेरीज करायची, किंवा 4 पॉईंट किंवा 42.50. मला सांगा, 42 पॉईंट म्हणल्यावर मी इथं लिहिणार 42, इथं पॉईंटला पॉईंट, आणि हा 50 ला 50 लिहिणार.
42.50. बघा इथं मी काय केलं, ह्या पॉईंटला पॉईंट लिहून टाकले, हा 42.50 लिहून टाकला, बरोबर आहे. आणि इथं एक झिरो लिहून टाकला, इथं एक झिरो लिहून टाकला. ऍडिशन करा, 3 2 5 आणि 1 6, हा 2 हा 4, म्हणजे माझं उत्तर आलेलं आहे 42.623. 42.623 किंवा 42.623 हे आपलं आन्सर आलेलं आहे, जे की तुम्हाला तुमच्या म्हणजे म्हणतो ना की डोळ्यासमोर आहे की नेमकं आपण कशा पद्धतीनं केलंय किंवा कशा पद्धतीनं आपण डेसिमलचं ऍडिशन करत आहोत हे आपल्याला समजायला पाहिजे. ठीक आहे, नंतर आपण काय करूया डेसिमलचं. तर ठीक आहे, पुढे प्रश्न आहे का एखादा वजाबाकीचा? एकच मिनिट. हा येस, वजाबाकी पण आहे. ठीक आहे, आपण अजून एखादा प्रश्न घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. समजा 3.723 अधिक बरोबर आहे 4.8. काही नाही, तुम्हाला फक्त रिअरेंज करायचे. मेन काय माहितीये का, पॉइंटच्या खाली पॉइंट येणं अपेक्षित आहे, दशांशाच्या खाली दशांश येणं अपेक्षित आहे, तर आणि तरच तुमचं उत्तर येणार आहे. जिथं कोण नाही तिथं रिकाम्या जागेमध्ये तुम्ही शून्य लिहून टाका. 3 2 7 आणि 8 15, हातचा आला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8, 8.523 तुमचं उत्तर आहे. 8.523 हे तुमचं आन्सर यायला पाहिजे किंवा उत्तर आपलं आलेलं असेल. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न घेऊया. 40 अधिक 27.7 अधिक 2.451. 40 अधिक 27.7, 40 ला मी काय लिहिणार रे, 40.0 लिहिणार, 40.0 लिहिणार. 27.7 ला 27.7 लिहिणार. आता मला सांगा 40 ला मी 40.0 का बरं लिहिले? कारण 40.0 ची व्हॅल्यू बदलत नाहीये, ती 40 ला 40 तशीच राहते, जे की आपली रिक्वायरमेंट आहे. 40 आणि हा 27.7 केला आणि अधिक 2.451, हा झाला तुमचा 2.451. 2.451 अधिक केला. ठीक आहे, लक्षात घ्या पॉइंटच्या खाली पॉइंट येणं अपेक्षित आहे. 2 पॉइंट कुठे, इथं पॉइंट नंतर डाव्या साईडला 2 आहे, उजव्या साईडला 3 संख्या मी लिहिल्या. पॉइंटच्या खाली पॉइंट लिहिणं अपेक्षित आहे, तर आणि तर उत्तर बरोबर येणार आहे. मग काय करायचं, झिरो लिहून टाका. जिथं जिथं रिकाम्या जागा आहेत तिथं झिरो लिहिणं कंपल्सरी आहे. बघा 40 ला मी 40.000 कितीही लिहू शकतो, कारण पॉइंट नंतर शून्याला कसलीही किंमत नाही, व्हॅल्यू नाहीये. ठीक आहे, ऍडिशन करा. 1 हा झाला 5, हा झाला 7 आणि 4 11, हाचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 7 सॉरी 7 आणि 4 11, हा 1 हाचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 7 10 शीला 0, हाचा आला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7. माझं उत्तर आले 70.151 किंवा 70.151. 70.151 आपलं उत्तर आलेलं आहे, जे की तुमच्या डोळ्यासमोर आहे. इथपर्यंत कसलाही डाऊट, कसलीही अडचण असेल तर कृपया करून काय करा की एकदा प्रश्न बघून डाऊट विचारू शकतात किंवा एकदा तुम्ही प्रॉपर लेवलला अंडरस्टँड करा आणि मग काय करा तुमचे डाऊट्स घेवा. ठीक आहे, चलो पुढे आता जाऊया. वजाबाकी दिलेली 85.96 वजा 2.345. बघा 85.96 वजा 2.345, 2.345. बघा 85.96 मायनस 2.345. इथं काय करतो, झिरो लिहितो, हा मायनस इथं होईल आणि हा झिरो इथं होईल. आता इथं बघा एक संख्या म्हणजे झिरो छोटा आहे, हा 5 मोठा आहे, मग वजाबाकी करावं लागेल. म्हणजे हा काय होईल, 10तून 5 गेला खाली उरला 5, हाचा आला 1, 6तून 5 गेले खाली उरला 1, 9तून 3 गेले खाली उरले 6, 5 मधून 2 गेले खाली उरले 3 आणि हे 8, म्हणजे 83.615 उत्तर यायला पाहिजे. वजाबाकी आणि बेरजेमध्ये कसलाही फरक नाहीये, म्हणजे काहीच हे नाहीये. मांडणी तुमची एकदा जमली, मांडणी तुम्ही जर व्यवस्थित केली, बेरीज आणि वजाबाकीचे नियमामध्ये काही फरक नाही. बेरीज असेल तर बेरीज करा, वजाबाकी असेल तर वजाबाकी करा, काहीच डिफरन्स नाहीये. बघा 85.96 आणि 2.345 हा मायनस केला, 10तून 5 गेला 5, हाचा आला 1, 6तून 5 गेले खाली उरला 1, 9तनं 3 गेले 6, 5तनं 2 गेले 3 आणि 8तनं 0 गेला 8. 83.615 तुमचं उत्तर आहे, जे की तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय. ठीक आहे, बरं पुढे काय बरं, 200
सॉरी 005 आणि -17.186 लिहून घ्या. 200.005 आणि 17.186 17.186 मायनस करा. 17.186 बघा 200.005 आणि 17.186 लिहायचे का आपल्याला? यस 100% लिहायचं आहे. 100% आपण लिहिणार आहोत. लिहिलं. आता जिथं कोणी नाही तिथं काय आहे? 0 लिहून टाका. 15तून 6 गेला खाली उरला 9 हातचा आला 1. 10तून 9 गेले खाली उरला 1 हातचा आला 1. 10तून 2 गेला खाली उरला 8 हातचा आला 1. 10तून 8 गेले खाली उरला 2 हातचा आला 1. 10तून 2 गेला खाली उरला 8 हातचा आला 1. 2तून 1 गेला 1. म्हणजे माझं उत्तर आलं 182.819. 182.819 हे आपलं उत्तर आलेलं आहे किंवा हे उत्तर आपल्याकडे आहे. बेरीज करा. 9 6 15 हातचा आला 1 बरोबर. म्हणजे तुम्हाला चेक करायचं की उत्तर खरंच बरोबर आहे का ह्याची बेरीज करा. 9 6 15 हातचा आला 1 इथं लिहिलाय. 8 आणि 1 9 आणि 1 10 सॉरी हातचा आला 1 सॉरी 5 सॉरी 9 6 15 हातचा आला 1 हातचा आला 1. नंतर काय करू शकतो रे आपण 1 आणि 1 2 2 आणि 8 10 0 हातचा आला 1. 8 आणि 1 9 आणि 1 10 0 हातचा आला 1. 7 आणि 1 8 आणि 2 10 0 हातचा आला 1. 8 आणि 1 9 आणि 1 10 0 हातचा आला 1. 1 आणि 1 2 म्हणजे ह्या दोघांची बेरीज केली तर तुम्हाला वरची संख्या जशाच्या तसे मिळते किंवा वरची संख्या तुम्ही प्रॉपर लेवलला फाइंड आउट करू शकता. प्रॉपर लेवलला तुम्ही फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न बघूया. आता थोडा वर्ड प्रॉब्लेम म्हणू शकतो आपण किंवा शाब्दिक उदाहरणं कशा स्वरूपाचे ह्या चॅप्टर वरती असू शकतात किंवा सिंपलचे उदाहरणं आपण कसे तुम्हाला विचारतील हे आपल्याला बघायचं आहे. आता बघा अविनाशनं काय केला 42 किलोमीटर 365 मीटर प्रवास बसने केला. 42 किलोमीटर आणि 365 मीटर प्रवास बसने केला. 12 किलोमीटर आणि 460 मीटर प्रवास मोटरने केला आणि 640 मीटर प्रवास त्यानं पै गेला. बर तर त्यानं एकूण किती किलोमीटर प्रवास केला? त्याने किती किलोमीटर विचारलेलं आहे आपल्याला. त्यांनी आपल्याला मीटर मध्ये विचारलेलं नाही. त्याने किती किलोमीटर प्रवास केला असं विचारलेलं आहे. आता मला सांगा प्रवास त्यानं काय केला रे? बसनं केला. बघा बसने किती प्रवास केला? 42 किलोमीटर 365 मीटर 42 किलोमीटर आणि 365 मीटर. ठीक आहे. नंतर त्यांनी मोटरने किती केला? मोटर म्हणजे एखादी गाडी असेल समजा. ठीक आहे. 12 किलोमीटर आणि 460 मीटर त्यानं प्रवास केला आणि त्यानं काय केला रे? पायी 640 मीटर प्रवास पायी केला. पायी म्हणजे काय होऊ शकतो रे आपण त्याला वॉक किती केलं त्यानं किंवा चालला किती तो किती अंतर चाललेला आहे वॉक किती केलेला आहे तर तो केलेला आहे 640 मीटर. आता एक आपल्याला बेसिक माहित पाहिजे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर हे आपल्याला माहित पाहिजे. 1 किलोमीटर म्हणजे किती रे? 1000 मीटर. आता मला सांगा इथं 42 किलोमीटर आहे. 42 किलोमीटर 365 मीटरला मी काय म्हणणार? 42.365 मीटर. 42 किलोमीटर आहे आणि वरचे 365 मीटर आहे त्याला मी 0.365 लिहू शकतो. येस मी लिहू शकतो. 12 किलोमीटर 460 मीटर 12 किलोमीटर 0.460 मीटर आपण लिहू शकतो आणि शेवटी 640 मीटर. परत किती होणार? हा 640 मीटर हा इथं तुम्ही इथं लिहिणार. ह्याला प्लस करा 640 मीटर. ठीक आहे. बेरीज करा. हा झाला 5 6 आणि 6 12 आणि 4 16 हाचा आला 1. बघा हा 5 6 आणि 6 12 आणि 4 16 हाचा आला 1. 6 आणि 4 10 आणि 3 13 आणि 1 14 4 हाचा आला 1. 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 4 आणि 1 5 55.465 किलोमीटर प्रवास अविनाशनं टोटल केलेला आहे. टोटल त्यानं किती प्रवास केला? तर त्यानं टोटल 55.465 किलोमीटर प्रवास त्यानं केलेला आहे. 5 6 आणि 6 12 आणि 4 16 हाचा आला 1. 6 आणि 4 10 आणि 3 13 आणि 1 14 हाचा आला 1. 2 आणि 2 4 आणि 1 5 4 आणि 1 5 55.465 किलोमीटर त्यानं प्रवास टोटल केला. जर त्यांनी म्हणले असते की मीटरमध्ये किती मीटर प्रवास केला आपण काय केलं असतं रे? आपण त्याला डायरेक्टली 55 किलोमीटरला 55ला 1000 ने गुणलं असतं. कारण 55 म्हणजे डायरेक्टली उत्तर काय माहितीये का? 55,465 मीटर आलं असतं.
55,465 मीटर किंवा 55 किलोमीटर, 55.465 मीटर आपलं उत्तर आलेलं आहे, जे की तुमच्या समोर आहे. हे प्रॉपर लेवलला अंडरस्टँड झालं पाहिजे, समजलं पाहिजे, त्याच्याशिवाय त्या गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न. सुजाताने बाजारातून 4.25 किलोग्रॅम वजनाचं तिनं टरबूज आणलं. कलिंगड म्हणजे टरबूज. 4.25 किलोग्रॅम वजनाचं तिनं टरबूज आणलं. बर, 1 किलोग्रॅम 750 ग्रॅम कलिंगड शेजारच्या मुलांना दिलं. 1 किलोग्रॅम आणि 750 ग्रॅम म्हणजे किती रे? 1.75. किती दिलं शेजाऱ्याला? 1.750 ग्रॅम, म्हणजे सॉरी 1.750 किलोग्रॅम ना, कारण 1 किलो पण दिलं आणि 750 ग्रॅम पण दिलं. 1.750 किलोग्रॅम दिलं, तर तिच्याकडे किती किलोग्रॅम कलिंगड शिल्लक राहिले किंवा किती किलोग्रॅम शिल्लक बाकी आहे? मला सांगा. इथं काय करणार? वजाबाकी करणार. 4.25 किलोचा आहे आणि 1.75 तिनं शेजाऱ्याला दिलं, बरोबर ना. आता 1.750 ला मी काय लिहू शकतो? मी 1.750 ला 1.75 लिहू शकतो किंवा 1.75 असे शून्य मी इन्फायनाईट कितीही शून्य लिहू शकतो. लक्षात घ्या, या तिघांचं मिनिंग, तिघांचं व्हॅल्यू एकच आहे, एकच आहे व्हॅल्यू. ठीक आहे, वजाबाकी करा. हा शून्य, 12तून 7 गेले, खाली उरला 5, हाताला 1 आणि 4तून 2 गेला 2, तर 2.50 किंवा 2.5 किलो कलिंगड किंवा टरबूज तिच्याकडे शिल्लक राहिलेलं आहे. 2.5 किलो टरबूज किंवा कलिंगड तिच्याकडे शिल्लक राहिलेलं आहे, जे की आपल्याला आन्सर वरून सुद्धा ती व्हॅल्यू कळालेली आहे. ठीक आहे, एकदा चेक करा तुमच्या लेवलला. ठीक आहे, आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. अनिता कारने ताशी 85.6 किलोमीटर वेगाने प्रवास करत होती. अनिता काय करत होती? तासाला 85.6 किलोमीटर वेगाने प्रवास करत होती. तिच्या गाडीची स्पीड होते 85.6 किलोमीटर पर आवर. तिच्या गाडीची स्पीड होते 85.6 किलोमीटर पर आवर. बर, रस्त्यावर कारची वेग मर्यादा ताशी 55 किलोमीटर आहे. रस्त्यावरती स्पीड किती आहे माहितीये का? 55 किलोमीटर आहे. त्याच्यापेक्षा जास्त जर गेलं तर काय होतं? फाईन लागतो. बघा तुम्ही, आता आपण गाडीने गेलो, अचानक भयानक लगेच आपल्याला मेसेज येतात, ज्याच्या नावावर गाडी आहे. आपल्या नावावर गाडी नसेल तर कसं काय येणार? आपल्या वडिलांच्या, भावाच्या, बहिणीच्या, आईच्या, ज्याच्या नावावर गाडी असेल त्याला डायरेक्टली मेसेज येतो. कोणाचा? गव्हर्नमेंटचा, फाईन लागल्याचा. म्हणजे काय असतं की माहिती, रस्ता असतो, स्मूथ रस्ता आहे, मोठा रस्ता आहे, मोकळा आहे, रस्ता चांगला आहे, आणि कुठंतरी बोर्ड लावलेला असतो किंवा कधी कधी नसतोही, आणि डायरेक्टली काय होतं? आपल्याला फाईन लागतो. किंवा म्हणजे गाडीमध्ये आपल्याला 70, 80, 90 ची स्पीड सुद्धा समजत नाही कधी कधी, आणि त्या रोडवरती स्पीड असते, स्पीडची लिमिट असते 70, 60, 80, आणि आपली स्पीड 90, 100 असते. डायरेक्टली काय होतं? त्याच्यावरती तुम्हाला फाईन लागला जातो. वेगवेगळे कॅमेरे गव्हर्नमेंटने लावलेले आहेत. किंवा ती एक गाडी असते बघा, इर्टिगा गाडी. इर्टिगा गाडीमध्ये असा कॅमेरा लो माग बसलेला असतो एक कार्यकर्ता, डायरेक्टली आपले त्याच्यामधून तो लांबून, म्हणजे लांबनं सुद्धा त्याच्यावरनं इमेजमध्ये फोटो निघतात, म्हणजे क्लिअर फोटो येतात आणि आपल्याला फाईन लागतो. म्हणजे अशा पद्धतीनं काय आहे की स्पीड लिमिट असते प्रत्येक रोडला, ऍक्सिडेंट होऊ नये किंवा काही त्यांच्या रूल्स असतील तशा पद्धतीनं. आणि मग त्यानुसार आता काय की फाईन लावल्याशिवाय लोकांना भीती वाटत नाही किंवा घाबरत नाही लोक. मग इथं काय झालं? तिची स्पीड एवढी होती आणि 55ची लिमिट होते. मग मला सांगा, आता आपलं सुद्धा एखाद्या दिवशी आपण फास्ट चाललो ना, आपल्याला अचानक ती गाडी दिसली पोलिसाची, आपण लगेच पटकन ब्रेक मारून काय करतो? स्पीड थोडी कमी करण्याचा प्रयत्न करतो. तसंही आता अनिताला फाईन लागणार आहे. फाईन लागू नये म्हणून अनितानं तिने गाडीचा वेग कितीने कमी केला पाहिजे? गाडीचा वेग कितीने कमी केला पाहिजे? तर मला सांगा, हे आहे 85.6. तर गाडीचा वेग तिनं कितीनं कमी केला पाहिजे? तर आपल्याला तिचं स्पीड 55 आहे, बरोबर ना. 55.0चा स्पीड आहे, 55.0चा गव्हर्नमेंटचा रूल आहे, आणि तिची स्पीड एवढी आहे. तर कितीनं स्पीड कमी केला पाहिजे? तर मायनस करावं लागेल. हा 6, 5तून 5 गेले 0 आणि 8तून 5 गेले 3, 30.6 किलोमीटर एवढा स्पीड तिनं कमी केला पाहिजे. आणि मग तो डायरेक्टली येऊन कुठं थांबल? 55 वरती आला तर तिला फाईन लागणार नाही, तिला फाईन लागणार नाही, बरोबर आहे. म्हणजे 85.6 आणि -55 केलं आपण, तर तिला 30.6 किलोमीटरचा जर स्पीड असेल तिला फाईन लागणार नाही. ठीक आहे, चलो पुढचं. आता व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचे आहे. व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक म्हणजे काय? जर अंशस्थानी, बघा, अंशस्थानी छेदस्थानातील शून्यापेक्षा जास्त अंक असतील
अंशस्थानी छेदस्थानातील शून्यापेक्षा जास्त अंक असतील तर उजवीकडून डावीकडे शून्यांच्या संख्या इतके अंक सोडून त्याआधी दशांश चिन्ह लिहावे लागते. हे एक आपल्याला नियम आहेत किंवा गोष्टी दिलेल्या आहेत. आता इथं काय दिलं बघा आपल्याला 723 भागिले 10, इथं 5138 भागिले 1000. कसं कन्वर्ट केलं मी तुम्हाला सांगतो, किंवा अशा प्रकारचं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. 723 भागिले 10, 723 भागिले 10, मी तुम्हाला काय म्हणतो की 723 भागिले 10 आहे, तर हा जो 723 भागिले 10 आहे त्याचं तुम्हाला काय करायचं, व्यवहारी अपूर्णांक आहे त्याचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये किंवा डेसिमल मध्ये करायचं आहे. मला सांगा इथं दिलेलं आहे आपल्याला, इथं काय करणार मी तुम्हाला सांगितले ऑलरेडी. हा 723 म्हणजे नथिंग बट 723 म्हणजे हा 723.0 असतो आणि हा 10 म्हणजे 10.0 असतो. 723 म्हणजे 723.0 आणि 10 म्हणजे 10.0 हे आपल्याला समजायला पाहिजे, हे आपल्याला कळायला पाहिजे. आता ह्या गोष्टी समजल्या, मग मला काय करायचं, मला खालचे 10 नको आहेत, 10 नकोय. मग मी काय करणार त्याचं ट्रान्सफर करणार, शिफ्टिंग करणार. हा 0 आहे, हा मी इकडे डाव्या साईडला घेतला, हा आला तुमचा 1.0. 1.0 म्हणजे कोण असतो, 1 असतो, त्याला कसलीही किंमत नसते. बरं, परत मी काय करतो इकडे घेतो, हा झाला तुमचा 72.3. बघा मी डाव्या साईडला घेतलं इकडं, तो झाला तुमचा 1.0. इकडे डाव्या साईडला घेतलं तो झाला माझा 72.3. ठीक आहे. मग आता पुढे काय करणार, हा तुमचा झाला 72.3. ठीक आहे, हा तुमचा झाला 72.3 आणि 1.0 ला कसलीही किंमत नसते. 1.0 म्हणजेच आपण त्याला 1 म्हणू शकतो. मग तुमचं उत्तर काय आलं रे, 72.3, जी की तुमच्या समोर आहे. शिफ्टिंग समजली पाहिजे, प्लेस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे शून्य आपण कसे पॉइंट कसा ट्रान्सफर करतो ते समजलं पाहिजे. आता इथं बघा 5138 भागिले 1000 भागिले 1000 आपल्याला करायचं आहे. सध्या माझा पॉइंट इथं आहे आणि हा पॉइंट सुद्धा इथं आहे. बघा कसं करायचं, 1 2 आणि 3, हा माझं उत्तर येणार आहे 1. म्हणजे 1.0 पॉइंट मी 1 2 3 न पाठीमागे घेतला. कधीही पॉइंट तुम्हाला 1.0 वरती आणून ठेवायचा आहे, कारण 1.0 म्हणजेच 1 असतो. पॉइंट तुम्हाला तिथे आणून ठेवायचा आहे. ठीक आहे. मग इथं सुद्धा काय केलं मी, 1 2 3 प्लेस पाठीमागे आलो. मग इथं 1 2 आणि 3 प्लेस पाठीमागे, म्हणजे माझं उत्तर येणार आहे 5.138 भागिले 1. म्हणजेच काय, 1 ला कसलीही किंमत नाहीये म्हणून 5.138 हे उत्तर मॅच झालं. पॉइंट शिफ्टिंग आली पाहिजे, पॉइंट शिफ्टिंग समजली पाहिजे, तर आणि तर काय होणार आहे, आपलं प्रॉपर लेवलला आपल्याला गोष्टी अंडरस्टँड होणार आहेत किंवा येणार आहेत. ठीक आहे. पुढे बघूया, खालील दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक रूपात लिहा. दशांश अपूर्णांक आहेत ते आपल्याला व्यवहारी अपूर्णांकाच्या रूपात लिहायचे आहेत. म्हणजे कसं बघा, दशांश आहे व्यवहारीचे दशांश मध्ये, व्यवहारी म्हणजे असं अंश आणि छेदाच्या फॉर्म मध्ये. आता इथं बघा 27.5 आहे. ठीक आहे, 27.5 आहे. आता लक्षात घ्या 27.5 आहे, याचा अर्थ याच्या छेदस्थानी कोण आहे, 1 आहे. लक्षात घ्या, कधीही लक्षात घ्या, 27.5 किंवा कोणतीही संख्या असेल त्याचा छेद नेहमी 1 असतो, 1 असलाच पाहिजे. आता मी तुम्हाला आतापर्यंत काय सांगतोय, 1 म्हणजेच 1.0. मग मी इथं काय करणार, सध्या माझा पॉईंट इथं आहे बघा बरं का, पॉईंट इथं आहे. मी उजव्या साईडला गेलो, मला हा पॉईंट काढून टाकायचा आहे. मी उजव्या साईडला गेलो, हा झाला तुमचा 275 बरोबर ना. इथं पॉईंट नाहीये, मग इथं सुद्धा मला 1 पॉईंट वाढवावा लागेल, म्हणजे हा 10 झाला. म्हणजे माझं उत्तर आलं 275 भागिले 10. त्याला जर आपण रिड्यूस केलं, हा पॉईंट पाठीमागे घेतला, हा पण पॉईंट पाठीमागे येईल, 27.5 येणार आहे. क्लिअर, इथपर्यंत समजलं, काही प्रॉब्लेम आहे. 27.5 भागिले 10 ला मी कसं लिहिलं, 27.5 आहे त्याला मी काय केलं, तिकडं उजव्या साईडला एक घर शिफ्ट केला आणि खाली सुद्धा मी काय केलं, एकावरती 1 शून्य वाढवला. आता इथं बघा 0.007 आहे, 0.007 आहे, खाली कोण असणार आहे, 1 असणार आहे, आपल्याला माहिती आहे. आता मी काय करणार, इकडे 3 घरं पुढे जातो, 1 2 आणि 3 म्हणजे हा 7 येणार आहे. 3 घरं पुढे गेलो, इथं काय होणार आहे, 1 2 आणि 3 पॉईंट माझे वाढले असणार आहे, 3 शून्य माझे वाढले असणार आहे. इथं काय केलं बघा, मी 1 2 आणि 3 घरं पुढे गेलो, माझं उत्तर 7 केलं, मी लिहिलं. मी नंतर इथं काय केलं, मी 3 शून्य वाढावं लागतील, 3 घरं उजव्या साईडला गेलो, इकडे 3 शून्य उजव्या साईडला वाढावं लागतील.
ज्या साईडला आपण अंशात चाललो त्याच साईडला न्यूमरेटर छेदस्थानी पण त्याच साईडला जायचं, छेदस्थानला आपण ज्या साईडला त्याच अंशाला पण त्याच साईडला जायचंय आपल्याला. ठीक आहे. बरं, तिसरं आता इथं 90.8 90.8 आहे. इथं भागाकारामध्ये मी 1 लिहिला. 90.8 आहे, भागाकारामध्ये 1 लिहिला मी. तिकडे शिफ्ट केला मी पॉइंट, मी एक घर शिफ्ट केला, हा झाला 908. हा झाला 908. तिकडे एक घर पुढे शिफ्ट केला, हा झाला तुमचा 10. 90.8 आहे, मी एक घर पुढे शिफ्ट केला, हा झाला तुमचा 908. खाली माझा 1 आहे, मी परत एक 0 तिकडे उजव्या साईडला वाढवला, हा माझा 10 झाला. ठीक आहे. आता इथं काय आहे 39.15 39.15 खाली कोण आहे छेदस्थानी 1 असतो. 39.15 खाली छेदस्थानी 1 आहे किंवा 1 कंपल्सरी असतो. 2 घर पुढे गेलो 3915. 2 घर पुढे गेलो इथं पण 2 शून्य वाढतील, हा झाला 100. म्हणजे 3915 भागिले 100. जेवढे पॉइंट म्हणजे पॉइंट नंतर आपण उजव्या साईडला जेवढ्या संख्या गेलोय तेवढ्याच संख्या आपल्याला छेदस्थानी सुद्धा जायच्या आहेत किंवा शिफ्ट करायचे आहेत. बरं, हा झाला तुमचा. बरं, पुढचा 3.12 भागिले 1. 2 घर पुढे जा, हा होईल तुमचा 312. 2 घर पुढे गेलो इथं 2 शून्य वाढवा, हा झाला 100. 2 शून्य वाढवायचे आहेत किंवा आपण वाढवलेले आहेत. बरं, पुढं 70.400 70.400. आता मला सांगा 70.400 ला मी 70.4च लिहितो, कारण की उगच पॉइंट नंतर शून्याला कसलीही किंमत नाही. जरी तो 4 नंतर जरी आलेला असेल तरी 70.400 ला मी 70.4 लिहू शकतो किंवा 70.4000 लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. व्हॅल्यू त्याची तेवढीच आहे. छेदस्थानी किती होणार 1 होणार आहे. एक घर पुढे घ्यावं लागेल, माझं उत्तर येईल 704. इकडं 1 शून्य वाढवावं लागेल, माझं उत्तर येणार आहे 704 भागिले 10. म्हणजे हे अशा प्रकारे प्रॉब्लेम किंवा काय म्हणतो आपण त्याला डेसिमल शिफ्टिंग, दशांश अपूर्णांकाचं शिफ्टिंग आपल्याला कळालं पाहिजे किंवा आपल्याला आलं पाहिजे, तर आणि तरच आपल्याला मार्क मिळणार आहेत. बरोबर आहे. बघा इथं एक घर पुढे गेलो 10 झाले, 3 घर पुढे गेलो 1000 झाले, एक घर पुढे गेलो 10 झाले, 2 घर पुढे 100, 2 घर पुढे 100, 3 घर नाही एकच घर गेलो, एक घर पुढे गेलो तर काय होणार आहे तो 10 होणार आहे. 704 भागिले 10. इथपर्यंत आपल्याला इथपर्यंत कसलाही डाऊट असेल तर कृपया करून विचारत चला. ठीक आहे, किंवा सांगत चला, जेणेकरून आपल्याला डाऊट लगेचच्या लगेच किंवा काय असतं म्हणतो ना रे आपण, डाऊट्स आपल्याला मनात ठेवून पुढे जायचं नाहीये. ठीक आहे, चलो पुढे घेऊया. आता दशांश अपूर्णांकाचा गुणाकार किंवा मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचंय. कोणाचं रे, डेसिमल फ्रॅक्शन्स जे आहेत त्याचं आपल्याला रूपांतर किंवा मल्टिप्लिकेशन मध्ये काय होतं ते बघायचं आहे. बघा 62.32 गुणिले 2.5. काय करायचं माहितीये का, सरळ सरळ सांगतो तुम्हाला. 62.32 एकच मिनिट भागी गुणिले 2.5 काय करायचं माहितीये का, तुम्हाला सांगतो सरळ सरळ सोप्या भाषेमध्ये. तुम्ही काय करा, पॉइंट 2 मिनिटासाठी विसरून जा, डायरेक्टली 6232 गुणिले 25 हा तुम्ही काय करा गुणाकार करा. 6232 गुणिले 25 हा तुम्ही काय करा रे गुणाकार आपाप चांगल्या लेवलला करा. आता मी काय म्हणा, म्हणजे डायरेक्ट गुणाकार करा जो आहे तो नॉर्मली, नंतर पॉइंट बघूया. 25 दुने 50 ला 0 हातचे आले 5, 25 त्रिक 75, 75 आणि 5 80 ला 0 हातचे आले 8. बघा बरं का, 25 दुने 50 ला 0 हातचे आले 5, 25 त्रिक 75 आणि 5 80 ला 0 हातचे आले 8, 25 दुने 50 आणि 8 58 ला 8 हातचे आले 5, 25 अख 150, 150 आणि 5 155. बघा 25 दुने 50 ला 0 हातचे आले 5, 25 त्रिक 75 आणि 5 80 ला 0 हातचे आले 8, 25 दुने 50 आणि 8 58 ला 8 हातचे आले 5 आणि 25 अख 150 आणि 5 155. पण ठीक आहे, आता इथं लक्षात घ्या, आता पॉइंट काय करायचं, वरती 2 संख्या आहे, पॉइंट नंतर वरती 2 संख्या आहे, इथं पॉइंट नंतर खाली 1 संख्या आहे, टोटल पॉइंट नंतर 3 संख्या आहेत. बघा बरं का मी काय म्हणतो, पॉइंट नंतर 2 संख्या, पॉइंट नंतर इथं किती संख्या आहेत रे, पॉइंट नंतर 2 संख्या आहेत आणि इथं पॉइंट नंतर 3 संख्या आहेत. ठीक आहे, पॉइंट नंतर 2 संख्या
आणि सॉरी पॉईंट नंतर एक संख्या, टोटल 3 संख्या, म्हणजे पॉईंट नंतर तुमच्या 3 संख्या राहिल्या पाहिजे. म्हणजे बघा बरं का, इथं जर पॉईंट दिला तर काय होते बघा, 1 2 आणि 3 संख्या राहतात. म्हणजे माझं उत्तर आलं 155.800. त्यालाच मी काय लिहू शकतो, 155.8. काय लिहू शकतो मी, 155.8, 155.8 मी लिहू शकतो. परत करून बघा, 25 दुने 50 ला 0 हातच्या आले 5, 25 त्रिक 75 आणि 5 80 ला 0 हातच्या आले 8, 25 दुने 50 आणि 8 58 ला 8 हातच्या आले 5, 25 क 150 आणि 5 155. पहिलं उत्तर तुमच्या डोक्यात आलंय, पहिलं उत्तर तुम्हाला किंवा पहिला प्रश्न तुम्हाला समजलेला असेल. सेकंड क्वेश्चन कडे, 6.17 गुणिले 3.9 इथं करू का, 6.17 गुणिले 3.9. आता 39 चा टेबल थोडी येतो आपल्याला, मग काय करा, डायरेक्टली 9 ने गुणाकार करा. 3 ने रेग्युलर मेथड आपली. 9 सती 63 ला 3 हातच्या आले 6, 9 1 9 आणि 6 15, 5 हातचा आला 1 आणि 9 सखी 54 आणि 1 55 अधिक 3 सत 21 ला 1 हातच्या आले 2, 3 1 3 आणि 2 5 आणि 3 सख 18. बघा बरं का, 9 सती 63 ला 3 हातच्या आले 6, 9 1 9 आणि 6 15 ला 5 हातचा आला 1, 9 सखी 54 आणि 1 55, 3 सत 21 ला 1 हातचे आले 2, 3 1 3 आणि 2 5, 3 सख 18. बेरीज करा, हा होईल 3, हा होईल 6, 10 हातचा आला 1, 5 आणि 8 13 आणि 1 14 ला 4 हातचा आला 1 आणि हा झाला 2, 24,063. पॉईंट नंतर 2 संख्या, पॉईंट नंतर 1 संख्या, पॉईंट नंतर टोटल 3 संख्या आहेत. म्हणजे उत्तर काय आलं माझं, 24.063. 24.063 आपलं आन्सर किंवा उत्तर आलेलं असेल. 24.063 आपलं आन्सर यायला पाहिजे किंवा आपलं आन्सर येणार आहे. बघा 24.063. 9 सती 63 ला 3 हातचे आले 6, 9 1 9 6 15 ला 5 हातचा आला 1, 9 सखी 54 54 आणि 1 55, 3 सत 21 ला 1 हातचे आले 2, 3 1 3 आणि 2 5, 3 सक 18, 3 6 10 14 2, 24.063. पुढचं काय रे, 0.57 गुणिले 2, 0.57 गुणिले 2. बघा 0.57 गुणिले 2, डायरेक्ट काय करा, 2 ने गुणाकार करा. बेसती 14 ला 4 हातचा आला 1, बे पंचे 10 आणि 1 11. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय आलं माझं, 57 गुणिले 2 114 उत्तर आलं. पॉईंट विसरून जा, पण पॉईंट नंतर 2 संख्या आहेत म्हणून माझं उत्तर येणार आहे 1.14. उत्तर काय आलं रे, बेसती 14 बे पंचे 10 आणि 11 1.14, कारण पॉईंट नंतर 2 संख्या आहेत म्हणजे उत्तर आलेलं आहे 1.14. 1.14. आता 5.04 ला 0.7 ने गुणाकार करायचा. सरळ सरळ काय करा माहितीये का, 7 ने गुणाकार करून टाका. नंतर बघूया पॉईंटचं. 7 चोक 28 ला 8 हातचे आले 2, 7 0 0 2 2 आणि 7 5 7 5 35. 7 गुणिले 504चं उत्तर एवढं आलं. आता पॉईंट नंतर 2 संख्या, पॉईंट नंतर 1 संख्या, टोटल पॉईंट नंतर 3 संख्या आहेत म्हणजे 3.528 माझं उत्तर असायला पाहिजे किंवा 3.528 माझं आन्सर आलेलं आहे. ते प्रॉपर आपल्याला त्या लेवलला समजलं पाहिजे, अंडरस्टँड झालं पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. ठीक आहे, इथपर्यंत कसलाही डाऊट, कसलीही अडचण आपल्याला नसायला पाहिजे. पुढचं घेऊया का, पुढचा क्वेश्चन. हा, आता बघा अशा प्रकारचे प्रश्न एक्झाम्पल मध्ये विचारतात. मग हे पॉइंट शिफ्टिंग नाही समजलं आपल्याला, आपण काहीच करू शकत नाही. त्याच्यासाठी एवढं आपलं बॅकग्राऊंड मी तयार केलेलं आहे, एवढ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की असे प्रश्न आपल्याला येतात. बघा 317 गुणिले 45 बरोबर 14,265 आणि 3.17 गुणिले 4.5. बघा 3.17 गुणिले 4.5 हिचं उत्तर काय असणार आहे. आता संख्या तर सेम दिसतात, 317 आहे इथं पण 317 आहे, पण इथं पॉईंट आहे. 45 आहे तिथं पण 45 आहे, पण पॉईंट आहे म्हणजे 4.5. म्हणजे उत्तर सुद्धा काय माहितीये का, ह्याचं उत्तर बघा बरं का, मी काय म्हणतो तुम्हाला, ह्याचं उत्तर सुद्धा, ह्याचं उत्तर बघा, पॉईंट जरी असला तरी उत्तर हे एवढेच आकडे येतील किंवा असं उत्तर येणार आहे 14,265. 14,265 अशा प्रकारचे आकडे किंवा अशा प्रकारचंच आपलं उत्तर येणार आहे. हे आपल्याला समजलं, हे आपल्याला अंडरस्टँड व्हायला पाहिजे किंवा ह्या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, ओके. आता इथं बघा पॉईंट नंतर 2 संख्या, इथं पॉईंट नंतर 1 संख्या, टोटल पॉईंट नंतर 3 संख्या आहेत म्हणजे इथं काय झालं रे,
इथं माझं उत्तर येणार आहे पॉइंट नंतर 3 संख्या म्हणजे 14.265. तुम्हाला करायचं सुद्धा गरज पडली नाही किंवा उत्तर काढण्याची गरज पडली नाही. ऑप्शन मध्ये तुम्हाला ऑप्शन काय असणार याचे बघा, तुम्हाला सांगतो मी. ऑप्शन तुमचा असणार आहे, पहिला ऑप्शन असेल तुमचा 14262.65. ठीक आहे, असा ऑप्शन असेल. दुसरा ऑप्शन 1.4265. तिसरा ऑप्शन तुमचा 14.265 आणि चौथा ऑप्शन असणार आहे तुमचा चौथा ऑप्शन तुमचा म्हणजे डी ऑप्शन असणार आहे आपला हा सी, आणि डी ऑप्शन असणार आहे आपला 1426.5. म्हणजे अशा प्रकारचे ऑप्शन्स आपल्याला असणार आहे परीक्षेमध्ये. मग बघा सगळीकडे सेम सेम आहे, फक्त त्यांना माहिती आहे की तुम्हाला पॉइंट शिफ्टिंग येत असेल तर तुम्ही सोडू शकतात, नसल येत तर आपण काहीच करू शकत नाही, आपल्याला उत्तर येणार नाही, तर आपला प्रॉब्लेम होणार आहे. ठीक आहे, चलो पुढे जायचं. नेक्स्ट प्रश्न. आता 503 गुणिले 217, इथं सुद्धा 503 इथं सुद्धा 217 आहे. मग एक काम करूया, 5.03 इंटू 2.17 चं उत्तर काय आहे? 5.03 इंटू 2.17. मला सांगा इथं तुम्हाला काय दिलं? 503 गुणिले 217. 503 गुणिले 217 चं उत्तर आलं 109151. 109151 उत्तर असंच येणार आहे. 109151 उत्तर सेमच येणार आहे, काही याच्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये. पण नंतर शिफ्टिंग, आता पॉइंट शिफ्टिंग बघा, ह्याच्यानंतर 2 संख्या आहे, पॉइंट नंतर 2 संख्या, पॉइंट नंतर 2 संख्या, पॉइंट नंतर टोटल 4 संख्या झालेल्या आहेत. मी काय म्हणतो बघा, पॉइंट नंतर 2 संख्या आणि पॉइंट नंतर 2 संख्या, पॉइंट नंतर टोटल 4 संख्या यायला पाहिजे. मग पॉइंट नंतर 4 संख्या म्हणजे माझं उत्तर यायला पाहिजे 10.9151 किंवा 10.9151. का बरं? 2 पॉइंट नंतर इथं पण 2 पॉइंट म्हणजे टोटल पॉइंट नंतर मी 4 घर पुढे जायला पाहिजे, ते आपलं उत्तर यायला पाहिजे. तशा प्रकारे आपल्याला अंडरस्टँड व्हायला पाहिजे किंवा समजायला पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. आता बघा असे प्रश्न सुद्धा परीक्षेला येतात. बघा कसं आहे, रस्त्याची एकूण लांबी 4 मीटर 800 4 किलोमीटर 800 मीटर आहे. रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दोन्ही साइडनं दर 9.6 मीटर अंतरावरती झाडे लावली, एकूण किती झाडे लागतील? एकूण आपल्याला किती झाडं लागणार आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. मला सांगा, रस्त्याची एकूण लांबी 4 किलोमीटर 800 मीटर आहे. रस्त्याच्या दुतर्फा किंवा दोन्ही साइडला आपल्याला दर 9.6 मीटर अंतरावरती झाडे लावली, एकूण किती झाडे लागतील किंवा एकूण किती झाडे आपण लावणार आहोत, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. मग यायला पाहिजे का आपल्याला? ऑब्व्हियसली 100% आपल्याला यायला पाहिजे, काही प्रश्न नाही आपल्याला. मला सांगा इथं आपण काय करतोय, एकूण लांबी 4 किलोमीटर 800 मीटर आहे, दोन्ही साइडला 9.6 मीटर अंतरावरती झाडे लावली, एकूण किती झाडे लागणार आहेत? एकूण किती झाडे लागणार आहेत हे आपल्याला समजायला पाहिजे. आता लक्षात घ्या, पहिले काय करायचं, तुम्ही हे मीटर मध्ये हे किलोमीटर मध्ये, मग 4 किलोमीटर किंवा 4.8 मीटर आहे बरं का, हे 4.8 मीटर म्हणजे सॉरी 4.8 हे किलोमीटर आहे. याला तुम्हाला कन्वर्ट करायचंय मीटर मध्ये. हा काय होणार आहे मला सांगा, 4 किलोमीटर आणि 800 मीटर म्हणजे हा होणार आहे तुमचा 4000 आणि 800, 4800 मीटर. 4800 मीटर. 4 किलोमीटर म्हणजे 4000 मीटर, कारण 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि 800 मीटर त्याच्यामध्ये ऍड करा, म्हणजे 4 किलोमीटर मध्ये म्हणजे 4 किलोमीटर म्हणजे 4000 मीटर, त्याच्यामध्ये 800 ऍड करा, 4800 मीटर उत्तर आपलं येणार आहे. ओके. रस्त्याच्या दुतर्फा दर 9.6 मीटर अंतरावरती झाडे लावली, रस्त्याच्या दोन्ही साइडनं झाडे लावली, किती अंतरावरती? 9.6 मीटर अंतरावरती झाडे लावलेली आहेत. ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. मला सांगा आता इथं काय करणार मी, 4800 भागिले 9.6. आता हे जर आपल्याला येत नसेल तर मग आपलं उत्तरच येणार नाही. त्याच्यामुळे दशांशाचं भागाकार, गुणाकार, शिफ्टिंग, पॉइंट चेंजिंग, पॉइंट शिफ्टिंग, पॉइंट ट्रान्सफर, ह्या गोष्टी आपल्याला चांगल्या लेवलला अंडरस्टँड व्हायला पाहिजे. बघा आता मी काय करतो, हा पॉइंट पुढे घेतो म्हणजे हा झाला 96, एक पॉइंट पुढे घेतला 96 झाला, इथं एक 0 वाढवावं लागेल म्हणजे हा होणार आहे 48000. का बरं? हा पॉइंट मी पुढे गेला एक घर, इथं माझा पॉइंट ऑलरेडी इथं आहे, एक अजून पॉइंट इकडे गेला म्हणजेच एक 0 वाढलेला आहे. आता 48 आणि 96 मध्ये रिलेशन माहिती तुम्हाला, त्या 48 दुने 96 होतं. मग मी काय करतो बघा, 48 आणि 3 शून्य लिहून टाकतो. 48 दुने किती रे?
96. ओके, बे एक बे हा झाला 500, म्हणजे किती झाले रे 500 झाडं लागायला पाहिजेत. पण 500 उत्तर आहे का? 500 उत्तर नाहीये बाळांनो. का बरं नाहीये 500 उत्तर? एकदा बघा, समजून घ्या, अंडरस्टँड करा. 500 उत्तर का बरं नाहीये? कारण लक्षात घ्या, आता मी म्हणलो की माझं डिस्टन्स बघा इथे लक्षात घ्या. समजा आपल्याला 2 मीटरवरती एक झाड लावायचं आहे, 2 मीटर आणि 2 मीटर, म्हणजे 4 मीटर मध्ये किती झाड लावायला पाहिजे आपण? 2 मीटरवरती एक झाड, म्हणजे 4 मीटर भागिले 2 म्हणजे आपण 2 झाडे लावायला पाहिजे असं आपल्याला वाटतं किंवा आपण असं म्हणू शकतो. पण लक्षात घ्या, जे उत्तर येईल म्हणजे 4 भागिले 2, माझं उत्तर 2 आलं, त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, 1 ऍड करा, माझं उत्तर येणार आहे 3 झाडे. म्हणजे हे 2 झाडं आणि 1 झाड, म्हणजे इथं काय होणार आहे, हे होणार आहे तुमचं 500 आणि 500 मध्ये 1 झाड म्हणजे हा झाला तुमचा 501. 501 झाडे होणार आहे. तुमचं जे उत्तर आलं त्याच्यामध्ये 1 ऍड करा, कारण की पहिल्यांदा म्हणजे स्टार्टिंगला आणि एंडला सुद्धा झाड लावायचं आहे, त्याच्यामुळे 1 झाड तुम्हाला ऍड करायचं आहे आणि दोन्ही साईडनं लावायचे दुतर्फा, म्हणून 2 ने गुणाकार करावा लागेल. म्हणजे माझं उत्तर येणार आहे 1002. म्हणजे लक्षात ठेवा, उत्तर काय आलं आपलं, तर किती झाडे लागतील, तर 1002 झाडे लागतील. 1002 आन्सर आलेला आहे. कसं केलं परत सांगतो. पहिल्यांदा काय केलं आपण, 4 किलोमीटर 800 मीटर, 4 किलोमीटर म्हणजे 4000 आणि 800, 4800 मीटर केलं. 9.6 मीटर अंतरावर झाडं लावली, म्हणजे 4800 भागिले 9.6 केलं आपण, बरोबर आहे. 4800 भागिले 9.6, उत्तर आलं माझं 500, तुमच्या समोर आहे. आता मी तुम्हाला काय म्हणलो की समजा लक्षात घ्या की मला काय करायचं, 2-2 मीटर अंतरावरती मला काय करायची, झाडे लावायची. माझ्याकडे समजा 10 मीटर अंतर आहे, मी किती झाडं लावल, 1 झाड किंवा 2 झाडामधलं अंतर 2 मीटर आहे. मग इथं लक्षात घ्या, म्हणजे मी काय करणार, माझ्याकडे टोटल 10 मीटर अंतर आहे, मला 2 मीटर अंतरावरती 1 झाड लावायचंय. 10 भागिले 2 मी 5 झाडं लावू शकतो असं उत्तर लिहिलं, पण ते उत्तर चुकलेलं आहे. बघा, हे 2 आणि 2 4, परत हे किती होणार, हा 2, ठीक आहे, परत हा 2, ठीक आहे, इथं जागा आहे तिथली तुम्ही हा 2. म्हणजे मला सांगा, बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, 2-2 मीटर अंतरावरती मी झाडं लावले का? 2-2 मीटर अंतरावरती मी झाडं लावलेली आहेत, काही प्रॉब्लेम नाही. झाडं किती लावले, माझ्या उत्तरानुसार 10 भागिले 2 5 झाडं आलती, पण झाडं मोजा बरं का, 1 2 3 4 5 आणि 6. माझं उत्तर आलं तर 5, पण झाडं लावली गेली 6, कारण 2 मधलं डिस्टन्स म्हणजे 2 मध्ये ह्या इथं दोघांमध्ये 1 झाड, म्हणजे 2 मीटर मध्ये इथं 2 झाडं लागले, ह्या 2 मीटर मध्ये इथं 2 झाडं लागली, हे आपल्याला समजायला पाहिजे. म्हणजे आपलं जे उत्तर येईल त्याच्यामध्ये 1 ऍड करायला पाहिजे, तेवढं आपल्याला अंडरस्टँड व्हायला पाहिजे. मग मी इथं 500 उत्तर आलं, 500 मध्ये 1 ऍड केला, माझं उत्तर आलं 501. माझं उत्तर आलेलं आहे 501. आता 501 एका साईडनं, दोन्ही साईडनं लावायचे ना, ह्या साईडनं 501, लेफ्ट साईडनं, राईट साईडनं 501, म्हणजे 1002. का बरं? त्यांनी सांगितलं रस्त्याच्या दुतर्फा, दुतर्फा म्हणजे दोन्ही साईडनं. ही कन्सेप्ट, ही गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न घ्यायचा. नेक्स्ट क्वेश्चन. एका रस्त्याची लांबी 5 किलोमीटर 760 मीटर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दर 12 मीटर अंतरावर झाडे लावायची. रस्त्याच्या सुरुवातीला आणि शेवटी ही झाडे लावली, एकूण किती झाडे लागतील? मागच्या प्रश्नासारखा प्रश्न आहे, फक्त व्हॅल्यू चेंज केल्यात, नावं चेंज केलेत, प्रश्नाचं स्वरूप थोडं चेंज झालं, बाकी कन्सेप्ट सेमच आहे. 5 किलोमीटर 760 म्हणजे 5 किलोमीटर म्हणजे 5000 मीटर, आणि हे 760 सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करा, म्हणजे 5760 मीटर माझं उत्तर आहे, किंवा माझ्याकडे एवढा रस्ता आहे. मी 5 मीटरमध्ये का कन्वर्ट केलं, कारण की मीटरमध्ये कन्वर्ट केल्यामुळं इथं सुद्धा माझं डिस्टन्स किती आहे, दोघांमधलं डिस्टन्स माझं 12 मीटर आहे. डिस्टन्स किती आहे, 12 मीटर. ठीक आहे, मग काय करणार आपण, 5760 भागिले 12, किंवा काय करा, नॉर्मल आपला जो भागाकार करतो आपण तशा पद्धतीने करूया. ठीक आहे, 12 इथं काय करा, भागाकार करा. 12 दुने 24, 12 ते 36, 12 चोक 48, 12 चोक 48, 17तून 8 गेला 9, हा झाला 0, हा झाला 96, 12 8 96, 12 8 96, आणि हा 0ला 0 लिहून टाकला. उत्तर आलं माझं 480. नॉर्मल 480 झाडं बसतात, पण मी तुम्हाला सांगितले 1 ऍड करायचा, म्हणजे 480 मध्ये 1 ऍड केल्यावर 481 झाडं एका साईडनं लागली, दोन्ही साईडनं लावायचे. तर 481 गुणिले 2, बे 1 बे, बे 8 16, बे चोक 8 आणि 1 9, 962. कुठे? ऑप्शन नंबर सी. कोणाकोणाचं 480 आलं,
480 गुणिले 2 करणार आपण 960 सुद्धा ऑप्शन दिलंय. का बरं? त्यांना माहितीये की आपण चुकणार आहोत. 960 कोणी काय करेल, 2 वजा करतील, कन्फ्यूज होईल किंवा वाटेल समजणार नाही नेमकं काय झालं. 2 वजा करतील, 2 वजा केल्यावर काय होईल, परत 958 येणार. म्हणजे किंवा कोणी 2 एक्स्ट्रा ऍड करतील, 964. म्हणजे त्यांना माहितीये 960, 62, 58 आणि 64 ह्याच्या आजूबाजूलाच तुम्ही उत्तर देणार आहात किंवा त्याच्या आजूबाजूला तुमचं आन्सर येणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी ऑप्शन सुद्धा त्याच्या रिकमेंडेड नुसार म्हणजे त्याच्यानुसार त्यांनी आपल्याला रिकमेंड केलेत किंवा तसे 4 ऑप्शन दिलेले आहेत की त्यांना माहिती की आपण चुकणार आहोत. ठीक आहे, चलो पुढे घेऊया. एका महामार्गाची लांबी 7 किलोमीटर 200 मीटर. 7 किलोमीटरला काय करणार, 7000 मीटर. 200 मीटरला 200 मीटर. 7200 मीटर महामार्गाची किंवा रोडचं डिस्टन्स आहे, लांबी आहे. रस्त्याच्या फक्त एका बाजूस त्यांचं बघा आता एका बाजूला झाडं लावायची आहे. सुरुवातीला एक झाड लावले आहे पण शेवटी झाड लावलेलं नाही, तर एकूण झाडांची संख्या किती? प्रश्न बघा, सुरुवातीला झाड लावले पण शेवटी लावलेलं नाही, तर एकूण झाडांची संख्या किती? काही नाही, 7200 आहे भागिले किती करायचं, 18. 18 चोक 72 आणि 2 शून्य. 400 उत्तर आपल्याला आलेलं आहे. 400 उत्तर आलेलं आहे. 400 मध्ये जर आपण 1 ऍड केला तर सगळीकडे पुढे आणि मागं सगळीकडे झाडं लागतील, म्हणजे 401 झाडं होतील. पण त्यांचं म्हणणं आलं सुरुवातीला झाड लावा पण शेवटी झाड लावलेलं नाही. म्हणजे माझं जे आन्सर आहे ते 400 जशाच्या तसं आपल्याला काय करायचं आहे, वापरायचं आहे किंवा सेम आन्सर आपलं येणार आहे. 400 ला 400 आपण सांगणार आहे. का बरं? एकूण झाडांची संख्या किती? सुरुवातीला लावायचंय, शेवटी लावायचं नाही. सुरुवातीला आपण झाड लावलं, शेवटी लावू नका म्हणता येते, शेवटी लावायचं नाही. म्हणजे आपलं जे 400 आन्सर आलेलं आहे तेच आन्सर तुमचं फायनल असेल. जर ते म्हणले असते की सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा झाड लावलेलं आहे किंवा सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा झाड आपण लावतोय, मग आपण काय केलं असता, नॉर्मल उत्तरामध्ये 1 ऍड केला असता. पण शेवटचं झाड मायनस आहे म्हणून नॉर्मल उत्तरच आपलं उत्तर आहे. म्हणून उत्तर काय आपलं 400 आहे. 401 म्हणू नका किंवा 399 किंवा 402, तिन्ही पण उत्तर नाही. फरक समजतोय का? आतापर्यंत आपण काय बघितलं, डायरेक्टली तुमची जी व्हॅल्यू दिली त्या व्हॅल्यूला आपण भागाकार करायचो. व्हॅल्यूला भागाकार केल्यानंतर तुमचं जे उत्तर आलं त्या उत्तरामध्ये 1 मिळवायचा. म्हणजे सगळे झाड आपण नॉर्मली लावून टाकायचो, जसे आहेत तसे सगळे झाड आपण लावून टाकायचो. इथपर्यंत आपल्याला माहिती, इथपर्यंत आपल्याला समजलेलं आहे. बरं, हे ठीक आहे, हे बरोबर आहे. मग आता मला सांगा पुढं काय. तर इथं त्यांनी काय सांगितलं की शेवटी झाड लावायचं नाहीये, शेवटी झाड लावायचं नाहीये किंवा शेवटी झाड लावू नका. मग एक झाड आपण कमी केलं, नॉर्मल तुमचं जे आन्सर आहे तेच आन्सर आपण लिहिलेलं आहे किंवा तेच आपलं उत्तर यायला पाहिजे. त्यामुळे आपलं आन्सर काय आलं, 400 आलेलं आहे, 400 आलेलं आहे. ठीक आहे, पुढे प्रश्न बघा. पुढचा प्रश्न, एक रस्ता 8 किलोमीटर 64 मीटरचा आहे. 8 किलोमीटर म्हणजे किती झाले रे, 8000 मीटर. ओके, 64 मीटर म्हणजे 64 ला 64 म्हणजे 8064 मीटर माझं अंतर आहे. सगळ्यात पहिले आपल्याला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे, ह्या गोष्टी काढता आल्या पाहिजे. दोन्ही बाजूने झाडं लावायची. ठीक आहे, किती अंतरावरती, 16.8 मीटर अंतरावरती झाडं लावायची. एकूण झाडांची संख्या किती? सेम आपण 2-3 मिनिटापूर्वी जो प्रश्न घेतला तशा प्रकारचा प्रश्न आहे. 8064 काय आहे आपल्याकडं, टोटल डिस्टन्स आहे, त्याच्यावरती झाडं लावायची आणि 16.8 मीटर 2 झाडामधलं अंतर पाहिजे आपल्याला, 16.8 मीटर. पहिल्यांदा काय करणार, पॉईंट शिफ्ट करणार. हा पॉईंट आहे, हे पॉईंट नको आपल्याला. आपण काय करणार, ह्याला पुढे ढकलून देणार. एक घर पुढे गेला, हा झाला तुमचा 168. इथं आपण एक घर पुढे गेलो किंवा एक स्टेप पुढे गेलो, एक प्लेस पुढे गेलो, इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, 1 0 वाढवावं लागेल. म्हणजे हा झाला तुमचा 80, 64 आणि 0. मी काय केलं, हा पॉईंट पुढे गेला, एक घर पुढे गेलो, इथं 1 0 वाढवला. आता तुम्हाला दिसतं, ह्याच्याकडे बघितलं, आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या किंवा डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहित असेल, आपण इकडे बघून सांगू शकतो की कोणत्या संख्येनं भाग जाणार आहे. आता जर 4 ने भाग जात असेल, बघा बरं का, शेवटचे 2 संख्या आहेत, शेवटच्या 2 संख्या असेल तर त्याला 4 ने भाग गेला तर त्याला 4 ने भाग जाणार आहे. इथं शेवटला 2 आहेत, ह्याला 4 ने भाग गेला का, जातो 17 चौक 68. मग 4 ने भाग द्या वरती आणि खाली. ठीक आहे, 4 2 8, 0, 4 1 4, 6 तून 4 गेले 2, 24, 4 सक 24 आणि 0. हा होईल तुमचा 4 चौक 16 आणि 4 2 8, 4 2 8. म्हणजे वरती आलं 20,160 आणि खाली आलं 42. ठीक आहे, 20,160 खाली तुमचं उत्तर आलं 42. आता परत ह्याला काय करू शकतो आपण, 6 ने भाग देऊ शकतो का किंवा 7 ने, एकदा चेक करा.
समजा 7 ने दिला आपण, 7 दुने 14, 6 उरले, किंवा एक काम करा 2 ने भाग द्या सरळ सरळ. हा झाला 21 आणि हा झाला तुमचा बे1 बे0 बे0 0 बे8 16 आणि 0 बरोबर आहे. 10,080. आता 21 पहिल्यांदा आता काय करा तुम्ही, 3 ची कसोटी माहित पाहिजे आपल्याला. 8 आणि 1 9. 3 ची कसोटी काय सांगते, त्या संख्यांची सगळ्यांची बेरीज करा. त्या संख्यांच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर भाग जातो. इथं पण जातो, इथं पण जातो. 3 7 21. इथं काय होणार आहे, 3 त्रिक 9. 10 तून 9 गेला, खाली उरला 1. परत 10. 3 त्रिक 9. 10 तून 9 गेला, खाली उरला 1. 3 6 18 आणि 0. आता कोण राहिलं, 33 60 भागिले 7. आता 7 ने भाग जाण्याची शक्यता जास्त आहे. देऊन बघा. 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28. खाली उरले 5 56, 7 8 56 आणि 0. उत्तर आलं माझं 480. 480 उत्तर आलं. पण हे आपलं नॉर्मल उत्तर किंवा रेग्युलर उत्तर आहे. दोन्ही साईडनं झाडं लावायची आहेत, प्लस एंड टू एंड झाडं लावायची आहेत. याचा अर्थ ह्याच्यामध्ये तुम्हाला एक ऍड करावं लागेल. म्हणजे मला काय म्हणायचं की एका साईडनं जरी झाडं लावले, आपल्याला 481 झाडांची गरज आहे एका साईडनं. त्यांचं काय म्हणणं आलं, दोन्ही बाजूला लावायचे. मग मी काय करणार, 2 ने गुणाकार करणार. बे1 बे बे8 16 बेचोक 8 आणि 1 9. 962 झाडं आपल्याला लागणार आहेत. दोन्ही साईडनं आपण जर झाडं लावायचा प्रयत्न केला तर 962 झाडं आपण लावू शकतो, किंवा आपल्या साईडनं एवढी झाडं लावल्या जातील. इथपर्यंत आपल्याला प्रॉपर लेवलला समजलं पाहिजे की नेमकं कशा प्रकारचे प्रश्न एक्झामला येतात, आणि अशा प्रकारचे प्रश्न आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे आता हे ठीक आहे, एवढा मोठा गुणाकार भागाकार जे असेल ते आपल्याला जर डिव्हिजिबिलिटी टेस्ट किंवा म्हणतो ना आपण की विभाज्यतेच्या कसोट्या माहित असतील तर आपण हे सगळं सोडवू शकतो. ठीक आहे. चलो पुढचा प्रश्न बघा. आता एक काही नाही, हा सुद्धा सिंपल प्रश्न आहे. फक्त तुम्हाला दशांश मध्ये भागाकार येतो का, दशांश मध्ये गुणाकार येतो का, हे चेक करण्यासाठी अशा प्रकारचे प्रश्न त्यांच्या साईडनं विचारण्यात येतात कधी कधी. बघा, प्रज्ञा काय करते, दररोज नियमितपणे एका मैदानामध्ये वर्तुळाकार मार्गावरून चालण्याचा व्यायाम करते. आपण डेली काय, कुणी रनिंग करतात, कुणी पै म्हणजे वॉक करतात. तसं हे डेली समजा आपण जर अशा पद्धतीनं किती वर्तुळाकार मार्गावरून गेलो समजा, किंवा प्रज्ञा जाते, तर दररोज ती 9 फेऱ्यामध्ये 3.825 किलोमीटर अंतर चालते. दररोज 9 फेऱ्यामध्ये 3.825 म्हणजे टोटल ह्याला अशा 9 राऊंड मारले जाते, आणि 9 राऊंड मारल्यानंतर 3.825 एवढं किलोमीटर एवढं डिस्टन्स काय होतं, कव्हर केलं जातं. ठीक आहे. 9 फेऱ्यामध्ये. तर एका फेरीमध्ये किती अंतर आहे, किंवा जो एक राऊंड आहे तो कितीचा आहे. मग काय करणार आपण, 3.825 भागिले 9. 9 ने काय करायचं तुम्हाला, ह्याला भागाकार करायचं. ह्याला नॉर्मल भागाकार सारखं भागाकार करा तर तुमचं उत्तर लगेच येऊन जाईल. काय होईल ह्याला, 9 चोक 36. ठीक आहे. पॉईंट आपण नंतर बघूया, किंवा आपण काय करू शकतो, एक काम करा, ह्याच्या अगोदर आपण एक सिंपल पद्धत करू शकतो. समजा 3.825 आहे बरोबर, भागिले 9 आहे, भागिले 9. काय करा, 3 घरं पुढे टाकला ह्याला, म्हणजे हा होणार आहे 3,825, आणि खाली काय होणार आहे, हा होणार आहे 3 झिरो वाढले, हा होणार आहे 9,000. मग एवढं मोठं करायचं का, एक काम करू शकतो, 3,825 भागिले 9 गुणिले 1000. 9,000 ला मी 9 गुणिले 1000 लिहू शकतो. आता मी काय करतो, ह्या दोघांचा भागाकार करतो, मग नंतर बघूया 1000 ला काय करायचं. ठीक आहे. 3,825 भागिले 9 करा. 3,825 भागिले 9. 9 चोक 36, 2 उरले 22. ठीक आहे. 9 दुने 18, 4 उरले, आणि हा 45, 9 45. उत्तर काय आलं माझं, 425. ठीक आहे. इथं लिहू शकतो आपण 425 भागिले 1000. आता खालचा 1000 आपल्याला नकोय, मग काय करणार, पॉईंट शिफ्टिंग करणार. सध्या माझा पॉईंट इथं आहे, 1 2 आणि 3 प्लेस पाठीमाग आलो. इथं माझा पॉईंट सध्या इथं आहे, 1 2 आणि 3, म्हणजे माझं उत्तर काय येणार आहे रे, 0.425. म्हणजे उत्तर काय आपलं 0.425 किलोमीटर एका राऊंडचं अंतर असणार आहे. म्हणजे एक राऊंड मारला तर 0.425 किलोमीटर आपलं अंतर कव्हर होतं. त्यांनी काय विचारलं, एका फेरीमध्ये किती अंतर चालते. ऑप्शन हेच असणार आहे, 0.425, 42.5, किंवा 425 मीटर, किंवा 425 4250 किलोमीटर किंवा मीटर. अशा प्रकारचे ऑप्शन्स तुम्हाला देण्यात येतील. ठीक आहे.
तर दशांश पद्धतीचं लेक्चर आपण इन डिटेल बघितलं. दशांश पद्धतीमध्ये काय करू शकतो आपण किंवा कशा प्रकारे आपल्याला प्रश्न येतील किंवा आपण बेसिक एकदा समजल्यानंतर आपण कशा प्रकारे क्वेश्चनला टॅकल करू शकतो ते आपण आज पूर्णपणे बघितलेलं आहे. ठीक आहे, थांबूया इथं आपण. जर काही डाऊट असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा सांगू शकता. ठीक आहे, थांबूया इथं आपण. धन्यवाद.